नात्यातील वादळ भाग 19. भाग्यश्रीच्या सासूबाई खूप खुश झाल्या. दोघांनी चेकअप केले. काही रिपोर्ट 8 दिवसांनी मिळणार होते. आता नक्की मार्ग निघेल. या खुशीत त्यांनी त्यांच्या ग्रुपबरोबर तीर्थयात्रेला जाण्यासाठी 2 जागा बुक केल्या. भरतराव त्यांच्याबरोबर जाणार होते. त्या देवांना विनवीत होत्या, प्रार्थना करीत होत्या. मुलांनी इतक्या वर्षांनी मनावर घेतले आहे, त्यांना यश मिळू दे. घरातल्या वातावरणात बदल झाला होता. सासूबाई देवाकडे साकडं घालण्यासाठी निघाल्या होत्या. तयारी पूर्ण झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी निघणार म्हणून भाग्यश्री त्यांचे पॅकिंग, काही कोरडं खाणं आणि इतर कामात मग्न होती. आणि ती घटना घडली. भरतराव घरातच पाय घसरून पडले. हातावरच. डॉक्टरकडे नेल्यावर समजले फ्रॅक्चर आहे. हात प्लॅस्टरमध्ये गळ्यात अडकवला गेला. सासूबाईंना खूप दुःख झाले. बऱ्याच वर्षांनी त्या निघाल्या होत्या, तेही साकडं घालायला, आणि मध्येच हे विघ्न आले. त्यांचं मन अस्वस्थ झालं. आपल्यामुळे जाणं रहित होते आहे. उषा, तू जा, माझी काही काळजी करू नकोस. अजिबात नाही जाणार मी तुम्हाला असे सोडून. मला कुठे काय झाले आहे? काही दिवस हात गळ्यात अडकेल एवढंच. पण त्यासाठी तू ठरवलेली ट्रिप कॅन्सल करू नकोस. छे हो, मी कुठली जाते, हताश होत त्या म्हणाला. पण का? मला एकटीला नाही बाई जमणार. तुम्ही होतात सोबत म्हणून मीही तयार झाले होते. अगं, पण तुमचाच ग्रुप आहे, सर्वजण ओळखीचे आहेत, मग काय हरकत आहे? ते खरे हो, पण इतर प्रॉब्लेम आले जे मी नाही कोणाला सांगू शकले तर. आणि प्रत्येक वेळी दुसऱ्याची किती मदत घ्यायची? नकोच ते. समर्थला विचारू का? कालच म्हणत होता खूप बिझी आहे म्हणून. मग भाग्यश्री आणि तुमचे कोण करणार? धत्तेरी, एवढाच ना? मग ठरलं तर भाग्यश्री तुझ्यासोबत येईल. अहो पण. तुझा पण ठेव बाजूला. मी काय म्हणतो ते ऐक. तू जा भाग्यश्री बरोबर. मी आणि समर्थ सांभाळून घेऊ. वहिनींकडे जेवण खाणं होत आणि तशीच गरज लागली तर धनश्री आहे, समीर आहे आणि समर्थ तर आहेच आहे. पण भाग्यश्रीला नको का विचारायला? ते माझ्याकडे लागलं. भाग्यश्री? जी पप्पा, काही पाहिजे? होय, एक मोठा प्रॉब्लेम झालाय, त्याचे उत्तर पाहिजे. सांगा तरी काय? उद्याची ट्रीप तुझी सासू कॅन्सल करते. बरोबरच आहे. आता तुम्ही नाही जाणार तर त्या कशा जाणार? माझा हात दुखावलाय. अगं, ती ठीक आहे ना? मी नाही जात, पण तिला काय हरकत आहे? हो, हे पण बरोबर आहे ना बरोबर. पण ती म्हणते आपल्या घरचे कोणी बरोबर असल्याशिवाय ती जाणार नाही. कित्येक वर्षांनी तिने हे ठरविले. मग तू आहेस ना, जाशील ना सासू बरोबर. पण पप्पा तुमचे काय? तुम्हाला अशा परिस्थितीत सोडून कशी जाऊ? भरतरावांनी भाग्यश्रीला सर्व समजावून दिले. फोन करून शेजारी राहणाऱ्या आपल्या भावा वहिनीला, धनश्रीला बोलवून घेतले. सर्व काही सांगितले त्यांना. भाग्यश्री, तू जा, मी आहे ना. मी काकांची पूर्ण जबाबदारी घेते. एवढेच काय, मी आणि समीर तुम्ही येईपर्यंत इथेच राहतो. मग तर झाले. धनश्रीने सर्व जबाबदारी घेतली, अगदी आनंदाने. पुन्हा घाई गडबडीत पॅकिंग झाले. अचानक भाग्यश्रीचे जाणे ठरले. कधी कधी आयुष्यात अशा अचानक घटना घडतातच. दैवाच्या मनात काय असते हे त्याचे तोच जाणे. भाग्यश्री उषाबाईंबरोबर ट्रिपला निघाली. मनातून तिला वाटले होते, इतर सगळा ग्रुप सिनियर लोकांचा, आपल्या वयाचे कोणीच नाही. कसा होणार प्रवास? पण दुसऱ्याच दिवशी तिच्या लक्षात आले, सगळेजण जाम धमाल करणारे आहेत. बोलण्यात तर ही मंडळी आपल्यासारख्यांच्या 2 पावले पुढेच आहे. आपल्या मनासारखे धावधाव करणारे खेळ खेळता येत नसले तरी बैठे खेळ मस्त जमतात या लोकांना. भाग्यश्री सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहत होती. कोणाचे लगेच उचलून दे, पटापट कामे करीत होती. हसून खेळून त्यांच्यातलीच एक होऊन गेली. आळंदीला प्रथम ज्ञानेश्वर माऊलींचे दर्शन घेऊन पुढे देहूला तुकाराम महाराजांचे दर्शन करून यात्रा सुरू झाली. दोन्ही ठिकाणी भाग्यश्रीला अतीव समाधान वाटले. मनाला शांतता भावली. ही आतली शांतता यापूर्वी आपण अनुभवली नव्हती. ही काय जादू आहे या ठिकाणांची? एवढी शांतता, समाधान. मोठी माणसं म्हणतात तेच खरं असणार. स्थळ महात्म्य, त्या स्थळाचा तो परिसर, ते वातावरण, पावित्र्य मनाला भारावून टाकतात. काही प्रेरणा देतात. कोणती तरी एक आत्मिक शक्ती शारीरिक शक्तीत सामावू लागते आणि माणसाला अप्रत्यक्षपणे तेवढीच सत्य अनुभूती देते. ते फक्त अनुभवायचे असते, आपले आपण. या सुखद अनुभूतीमुळे भाग्यश्री स्वतःवर खुश झाली. अशी निर्भय शांतता बऱ्याच वर्षात तिच्या मनाने अनुभवली नव्हती. आपण आईबरोबर तीर्थयात्रेला आलो हे खूप चांगले झाले. तिचेच मन तिला ग्वाही देत होते. मजल दरमजल करीत यात्रा पुढे जात होती. पंढरपूरच्या विठोबारायाचे दर्शन झाले. विठ्ठल रखुमाई महाराष्ट्राचे आद्य दैवत, सामान्य लोकांचाच नव्हे तर सकल संतजनांचा देव.
महाराष्ट्रातलेच नव्हे तर अखिल भारतात हे दैवत पूजले जाते. भक्तांचा हा देव भक्तजनांचा अक्षरशः देहभान विसरायला लावतो. काबाड कष्ट करणाऱ्या कामगारांपासून डॉक्टर, इंजिनियरही भान विसरून वारीत नाचतात. लाखो लोक विठ्ठल विठ्ठल या एका शब्दाने दंग होतात, रंगून जातात. केवढीही एका शब्दात साठवलेली श्रद्धा, शरीरात अणुरेणूत भरलेली भक्ती, अशा त्या विठ्ठलालाच नव्हे तर त्याच्या लाखो भक्तांनाही प्रणाम करावा वाटतो. सहलीची बस पुढे निघाली. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अक्कलकोटला थांबली. श्री स्वामी समर्थ संतांचे संत, प्रत्यक्ष दत्तगुरूंचा अवतार. श्री साईबाबा आणि शेवगावचे गजानन महाराज या थोर संतांना श्री स्वामी समर्थ महाराजांनी दिलेली दीक्षा, म्हणजेच या दोन संतांचे ते गुरु. तेथेही अतिशय पवित्र वातावरण. भक्त निवासात भक्तांसाठी योग्य त्या सुविधा आहेत. त्या रात्री तिथे मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी सगळ्यांनी स्वामीरायांचे दर्शन घेतले. समाधीला अभिषेक वगैरे भक्तिपूर्ण वातावरणात झाले. भाग्यश्रीला मनोमन खूप समाधान वाटले. या 7-8 वर्षात ती मनापासून अस्वस्थच होती. ती अस्वस्थता, नैराश्य सध्या तिच्या जीवनाचा एक भाग झाली होती. 4 दिवसांनी मिळणारा रिपोर्ट काय असेल, वास्तविक या विचाराने ती हैराण झाली होती. काही म्हणा, या ट्रिपमुळे तिची मानसिक बेचैनी दूर झाली होती. समाधी मंदिरात अभिषेक झाल्यानंतर जोशी काकूंनी 21 वेळा तारक मंत्राचा जप करण्याचा संकल्प सोडला. बरेच जण या संकल्पात सामील झाले. एका सुरात तारक मंत्र म्हणू लागले. भाग्यश्री आणि तिच्या सासूबाई यात सामील झाल्या. एका वेळी एका सुरात म्हटल्या जाणाऱ्या तारक मंत्राचा प्रभाव खरेच सर्वांना जाणवू लागला. हळूहळू मन एकाग्र होत गेलं. तारक मंत्राचे बोल फक्त ओठातून न येता पोटातून, हृदयातून उमटू लागले. आत आत शांतता, समाधानाने मन भारून जाऊ लागले. एक अनोखी संवेदना जाणवू लागली. भाग्यश्रीला आतील पोकळी जणू भरू लागली. अपूर्णत्व नाहीच, सारं भरून भरून असल्याची जाणीव. हा आतून येणारा शांततेचा मंगलमय क्षण, हवी हवीशी वाटणारी अनुभूती, सारंच वेगळं आगळं न समजणारं, तरी खूप काही देऊन जाणारं. काय असेल हे? तारक मंत्राचे पठण संपले. नवा उत्साह, नवी संवेदना घेऊन भाग्यश्री उठली. आजपर्यंत कधी तिने अशी बैठक मारून एकाग्रतेने जप जाप केलाच नव्हता. त्यामुळे तिला खूप आवडलं आणि या गोष्टीतही किती ताकद असते, आतली शांतता मिळते हे तिने जाणले. स्वामीरायांना तिने मनापासून दंडवत घातला आणि त्याच भारावलेपणात ती पुढच्या प्रवासासाठी गाडीत बसली. पुढचा मुक्काम नाशिकला होता. गाडी त्या दिशेने स्पीड घेतला. काहींचे डोळे मिटले, काही जण आपापसात बोलत होते. भाग्यश्रीने सासूच्या पायांना आयोडिक्स लावलं आणि ती वृत्तपत्र वाचू लागली. थोड्याच वेळात तिलाही झोप येऊ लागली. नाशिकमध्ये काळाराम, कपालेश्वर, सुंदरनारायण मंदिर, तपोवन, सोमेश्वर मंदिर, त्र्यंबकेश्वर जे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक. तिथे गोदावरी स्नानही झाले. शेवगावचे श्री गजानन महाराज, त्यांचे त्र्यंबकेश्वरमध्ये अतिशय सुंदर सुबक मंदिर आहे. शेवगावच्या मंदिराप्रमाणे येथेही भक्त निवास, अतिशय स्वच्छता, अल्प पैशात चहा नाश्ता, जेवण, भक्तांसाठी उत्कृष्ट अशा सुविधा. गाडीतील बरेच जण श्री गजानन महाराजांचे भक्त होते, त्यामुळे सगळेजण खूप आनंदले. त्यांच्या माऊलीच्या मंदिरात जाताना ते मिळून श्री गजानन महाराज की जय चा गजर करू लागले. महाराजांचा नावाक्षरही महामंत्रांचाही उद्घोष करू लागले. गणगण गणात बोते, गणगण गणात बोते. फक्त गाडीतलीच माणसं नव्हे तर महाराजांचे तेथे असलेले सारे भक्त त्या गजरात सामील झाले. बघता बघता माणसांचा जथ्था वाढला आणि तिथे मंदिराकडे जाऊ लागले. जोशी काकूंच्या डोळ्यातून अश्रुधाऱ्या वाहू लागल्या. माऊली श्री गजानन महाराजांचे असे अचानक दर्शन होत आहे. त्यांना त्यांच्या भावना, आनंद मनात मावेना आणि सर्वांबरोबर गणगण गणात बोते म्हणत त्या पुढे सरकू लागल्या. त्यांना असे रडताना पाहून भाग्यश्रीने चटकन त्यांच्या हातातील पूजेचे साहित्य घेतले. त्यांना पाण्याची बॉटल देऊ लागली, पण त्यांनी हाताने नको म्हटले. भाग्यश्रीला राहवले नाही. ती त्यांना म्हणाले, काकू तुम्हाला त्रास होतोय ना, पाणी घ्या, नाहीतर थोडा वेळ थांबूया का? भाग्यश्री, मला काही त्रास नाही होत ग. माझ्या गजानन माऊलीच्या दर्शनाला मी आतुर झाले. इथे असे अचानक दर्शन होत आहे. मला खूप खूप आनंद झाला. हे आनंद अश्रू आहेत. माझ्याशी नकळत ते ओघळू लागलेत. एवढं बोलून त्यांनी आपले पूजा साहित्य तिच्या हातातून घेतले आणि पुन्हा त्या महाराजांचा गजर करू लागल्या. भाग्यश्रीला हे खरेच नवीन होते. भक्तांच्या या भावना ती प्रथम पाहत होती. श्री गजानन महाराजांचे दर्शन झाले. प्रसाद घेतला. प्रसाद ग्रहण करून जोशी काकू बसल्या.
काकाही सोबतीला होतेच. दोघांनी महाराजांची 52 म्हणायला सुरुवात केली. जय जय सद्गुरु गजानना, रक्षक तू ही भक्तजना, निर्गुण तू परमात्मा तू, सगुण रूपात गजानन तू, सदेह परी विदेह, देह असुनी देहातीत तू, माघवद्य सप्तमी दिनी शेवगावात प्रगटुनी. आणि बघता बघता इतरही लोक त्यामध्ये सामील झाले. एकामागोमाग एक शिस्तीत बसले. सामुदायिक 52 पठण सुरू झाले. भाग्यश्रीच्या सासूबाई त्यामध्ये होत्या. भाग्यश्रीला 52 येत नव्हती. ती फक्त बसून टाळ्या वाजवत होती. 52च्या 52 ओव्या संपल्या. सुरेश बोला जय बोला, गजाननाची जय बोला, जय बोला हो जय बोला, गजाननाची जय बोला. आणि मग जय बोला हो जय बोला, गजाननाची जय बोला हा गजर बराच वेळ टाळ्यांच्या साह्याने सुरू होता. जणू सगळेजण स्वतःचे भान विसरले होते. महाराजमय झाले होते. जोशी काकूंचा आवाज आला. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराज धीराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त परित्तिपालक शेवा शिवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. सगळ्या मुखातून एकदम जयघोष उद्घोष झाला. नमस्कार करून सगळे उठले. त्याच भारावलेल्या अवस्थेत गाडीत बसले. गाडी सुरू झाली. पुन्हा एकदा गजर झाला. श्री सद्गुरु श्री गजानन महाराज की जय, हर हर महादेव, ओम नमः शिवाय. गाडीने प्रवास सुरू केला. नाशिकची यात्रा सगळ्यांना समाधान देऊन गेली. पुढे गाडी मध्य प्रदेशाच्या वाटेला लागली. भाग्यश्री शांतपणे बाहेरचा निसर्ग पाहत होती. आज शांतता आणि बाहेरही शांतता. फार अपूर्व असं समाधान वाटत होतं तिला. मजल दरमजल करत गाडीने मध्य प्रदेशात प्रवेश केला. महाराष्ट्राबाहेर काही जण प्रथमच येत होते. त्यामुळे वातावरणातील बदल त्यांना जाणवू लागला. वागणं, बोलणं, खाणं सगळ्यात फरक. हिंदी भाषा कानावर येऊ लागली होती. बाहेर व्यवहारात मराठी बोलून उपयोग नव्हता. मध्य प्रदेशमध्ये खूप काही पाहण्यासारखं आहे. मुख्यतः जगभरचे प्रवासी जगप्रसिद्ध खजुराहोला भेट देण्यासाठी येतात. खजुराहो लेणी म्हणजे म्हटले जाते. लेणी म्हणजे एखाद्या डोंगरात खोदून तयार केलेली लेणी असणार असाच काहीचा समज होता. पण प्रत्यक्षात पाहिले तेव्हा भाग्यश्री आणि इतरांचा तो गैरसमज दूर झाला. तेथे जगदंबा मंदिर, कुंडारिया मंदिर, महादेव मंदिर, लक्ष्मण मंदिर ही मंदिरे आणि त्यावरची अप्रतिम शिल्पकला पाहून थक्क झाले सगळे. त्यानंतर उज्जैनी घातली. उज्जैनी या शहर राजा विक्रमादित्याची राजधानी. सर्वप्रथम तेथे महाकाळेश्वरचे दर्शन घेतले सर्वांनी. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक स्थान. या यात्रेत त्र्यंबकेश्वर आणि महाकालेश्वर असे 2 ज्योतिर्लिंगांचे आजपर्यंत दर्शन झाले. शिप्रा नदी, गोपाळ मंदिर, हरसिद्धी देवी, गणेश इत्यादी देवी देवतांचेही दर्शन झाले. त्यानंतर इंदूरला अन्नपूर्णा आणि गीता भवन मंदिर इथे दर्शन झाले. तसेच अतिशय सुंदर असे काच मंदिरही पाहून झाले आणि ओंकारेश्वरचे दर्शनही झाले. हेही 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक स्थान. नर्मदेच्या काठी असलेले हे ओंकार मामलेश्वर मंदिर, नर्मदा स्नानाचे पुण्यही इथे सर्वांना पदरात पाडून घेतले. रात्री मुक्काम करून आल्यानंतर भाग्यश्रीने समर्थला फोन लावला. आज आपले रिपोर्ट मिळणार आहे हे तिच्या चांगले लक्षात होते. समर्थ, रिपोर्ट आणलेस? अगं हो, एकदम रिपोर्ट. काय करू, अधूनमधून तोच विचार डोक्यात असतो. नाही ग, रिपोर्ट नाही आणले. हे रे काय, असा का उशीर करतोस? बाईसाहेब, मी सुद्धा 2 दिवस झाले आहे बाहेरगावी आलोय. अजून 3-4 दिवस मीही घरी परतणार नाही, त्यामुळे. ओके. अरे मग बाबांचे काय? काही काळजी नको करूस, ते मस्त आहेत. अगं काकू, काका, समीर आणि तुझी बहीण धनश्री, त्यांना छान बाबांची बरदास्त ठेवली आहे. मी आणि बाबांनी मुद्दामच तुम्हाला माझ्या टूरचे कळविले नाही. उगाच तुम्ही काळजी करीत बसाल. तू कसा आहेस? ठीक आहे. तुझी ट्रिप काय म्हणते? अरे एकदम मस्त. आईची तब्येत ठीक आहे. अधूनमधून थोडी पायांची कुरकुर असते, पण त्यांनाही छान एन्जॉय करतायत ट्रिप. आता MP मध्ये आहात ना? होय रे, मस्त फिरतोय. भरपूर स्थळ दर्शन घडते. आईची आणि स्वतःची काळजी घे. तूही तुझी काळजी घे. उद्या बहुतेक MP चा मुक्काम संपेल. खरे सांगू, गाडीतल्या सगळ्यांना कधी एकदा काशी येते, गंगेत स्नान करतो असे झाले आहे. साहजिकच आहे ते. जेवायला जायचे आहे. आई आणि इतर पुढे गेले. मी आता निघते. चल, एन्जॉय कर. गुड नाईट. गुड नाईट. भाग्यश्रीला समर्थबरोबर बोलून खूप छान वाटले. बऱ्याच दिवसांनी ते दोघे असे एकमेकांपासून दूर होते. श्रोते हो, या कथेचा पुढचा भाग पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. इथे तुम्हाला पुढचा भाग मिळून जाईल. तसेच चॅनलवर नवीन असाल तर लोगोवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा
आणि पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन त्वरित मिळवण्यासाठी बेल बटन ऑन करा. कथा आवडली असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. तुमचा प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे.